आणि आता आनंदाची बातमी आहे। मान्सूनची महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू आहे। मान्सूनने अरबी समुद्राचा आणखी काही भाग व्यापला असून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सून येण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी एक दिलासा मिळण्याची आताच नवीन आलेल्या बातमीनुसार मान्सून पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 15 दिवसांपासून दुष्काळ पडणाऱ्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या। अखेर या दुष्काळ पडणाऱ्या बातम्यांना आता ब्रेक लागलाय आणि पुढच्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये या महत्त्वाच्या 12 जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस दाखल होणार। पाणीच पाणी या 12 जिल्ह्यामध्ये होणार। नदी नाले ओढे तुडुंब भरणार। शेतकऱ्यांनो बियाणे तयार ठेवा, पेरणीसाठी सज्ज राहा, अशा प्रकारच्या बातम्या या ठिकाणी आता समोर येऊ लागल्या आहेत। आता मान्सून पाऊस पूर्णपणे गेलेला होता, परंतु आता पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे जे शेतकरी पेरणी करण्याच्या तयारीला लागले आहेत, आपल्या शेतीची मशागत करून त्यांनी ठेवले आहे, त्या शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल। उलट फिरलेला मान्सून पाऊस पुन्हा एकदा या ठिकाणी सक्रिय झालेला आहे। जे अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये गरम वातावरण या ठिकाणी तयार झालं होतं, त्यामुळे मागच्या 15 दिवसांपासून दुष्काळ पडणाऱ्या बातम्यांना वाऱ्यासारखा वेग आला होता। परंतु आताच 5 मिनिटांपूर्वी हवामान विभागाचा एक नवीन सुधारित अंदाज या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये पुढच्या 24 तासात नदी नाले ओढे तुडुंब भरणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। पुढच्या 5 ते 6 तासांमध्ये मान्सून पाऊस सक्रिय होऊन पुढच्या 8 तासांमध्ये नदी ओढे नाले तुडुंब भरून होणार। शेतकऱ्यांनी आपली बियाणे तयार ठेवायचं आहे, कारण आता पेरणी योग्य या ठिकाणी जमिनीत कमीत कमी 1 फुटापर्यंत ओली होईल इतका जबरदस्त मुसळधार पाऊस पडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली। टीव्हीवर तुम्हाला सुद्धा बातमी या ठिकाणी पाहायला नक्कीच मिळाली असेल। उद्यापासून पुढच्या 8 दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज यामध्ये देण्यात आलाय। हा अंदाज अजिबात खोटा ठरणार नाही। त्यामुळे अर्जंट सूचना जे शेतकरी पेरणीसाठी तयार लागलेत त्यांना सांगण्यात आलेत। पुढील 24 तासात महाराष्ट्रात पाणीच पाणी होणार आहे। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पाणीच पाणी होणार आहे ते तुम्हाला लगेच सांगणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनो बियाणे तयार ठेवायचं आहे। उद्यापासून ते 30 जून पर्यंत भाग बदलत पेरणी योग्य पाऊस नेमकं कुठे कुठे पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये नदी नाले ओढे तुडुंब भरणार आहेत, हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी मान्सूनचं नवीन वेळापत्रक आता उद्यापासून 30 जून पर्यंत जाहीर केलंय। यामध्ये आजपासून 30 जून पर्यंत नेमकं भाग बदलत कोणत्या जिल्ह्यामध्ये आता कधी पाऊस पडणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये कोणत्या तारखेला मान्सून पाऊस दाखल होणार आहे, याबद्दलचा अधिकृत अंदाज या ठिकाणी जाहीर केलाय। आणि त्या अंदाजानुसार नेमकं तुमच्या जिल्ह्यात मुसळधार हा पाऊस कधी नेमकं पडणार आहे आणि तुम्ही पेरणी कधीपासून करायची आहे, या संदर्भात एक नवीन मान्सून अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नव्हता, पण अखेर पावसाला आता खरी सुरुवात होणार आहे। पावसाच्या आगमनाची फायनल तारीख या ठिकाणी आता समोर आली आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या आणि तालुक्याच्या तुमच्या गावाच्या याद्या समोर आलेत। त्या जिल्ह्यात नेमका मान्सून पाऊस कधी पडणार आहे, कोणत्या तारखेला पेरणी योग्य जमिनीमध्ये ओली होतील, याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी आता समजणार आहे। उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात काळे काळे ढग आलेले दिसतील आणि अचानक या ठिकाणी मान्सून पावसाला सुरुवात होईल। 30 जून पर्यंत महाराष्ट्रात पाऊस पडेल याची आता अखेर हवामान विभागाने तारखा या ठिकाणी जाहीर केलेत। मग कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये कोणत्या तारखांना आणि कोणत्या वेळेत कसा पद्धतीने पाऊस पडणार आहे याची यादी हवामान विभागाने या ठिकाणी आत्ताच दिल्या। पण त्यानंतर प्रसिद्ध हवामान अभ्यासक जे तुम्हाला ओळखीचे असतील पंजाबराव डग यांनी देखील तारखानुसार जिल्ह्यांच्या यादी जाहीर केलेत। आता जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही पेरणी केव्हा करायची, पेरणी योग्य पाऊस तुमच्या जिल्ह्यात पडेल का आणि पडला तर कधी पडेल याची तारीख तुम्हाला आता जाणून घ्यायची असेल तर संपूर्ण हा व्हिडिओ या ठिकाणी आता पूर्ण बघायचा आहे। कारण की आजपासून आता हा मान्सून पाऊस सक्रिय होतोय आणि उद्यापासून मोठ्या पावसाला सुरुवात होत्या। दररोज महाराष्ट्रात पाऊस येणार असं सांगितलं होतं, परंतु अचानक या ठिकाणी मान्सून पाऊस सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण आहे। सगळ्या जिल्ह्यामध्ये पाऊस हा होणार नाही हे लक्षात ठेवा। महाराष्ट्रातील असे काही 24 जिल्हे आहेत, आता त्या 24 जिल्ह्यातील फक्त मोजक्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस पडणार आहे। आणि या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय ओली झाल्याशिवाय पेरणी करू नका, कारण अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी पडणार नाही। जून जुलै कोरडे वारे होणार आहेत।
तर उरलेल्या फक्त 12 जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार आहे. पहिल्यांदाच गेल्या 40 वर्षामध्ये अशी परिस्थिती निर्माण होणं या ठिकाणी आता अपेक्षित झालेलं आहे, ज्यामध्ये 50% पाऊस 50% भागामध्ये कोरडे वारे होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आल्या. बघा, भाग बदलत 30 जून पर्यंत हा पाऊस पडणार आहे. कधी या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे, कारण कधी 2 जिल्हे कधी 3 जिल्हे असं वेगवेगळ्या दिवशी आता वेगवेगळ्या जिल्ह्यात हा पाऊस पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यांची पावसाची तारीख जाणून घ्यायची असेल, पुढच्या 8 दिवसामध्ये पेरणी तुम्ही करण्याची तयारी करत असाल, त्यानुसार पेरणीचे योग्य नियोजन करत असाल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघणं तुमच्या फायद्याचं आहे. कारण की व्हिडिओच्या माध्यमातून आजपासून कोणत्या तारखांना कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या गावामध्ये कशा पद्धतीचा पाऊस पडेल, पंजाबराव डक याबद्दल काय म्हणालेत, पेरणीची आता जिल्ह्यांची यादी या ठिकाणी कोणकोणती सांगितल्या, नेमकं काय काळजी तुम्हाला घ्यायचं आहे, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काय काय सूचना सांगितलेत, सगळी सविस्तर माहिती या ठिकाणी आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे. शेतकरी बांधवांनो, जून महिना संपत आला होता, अजून मान्सून पाऊस महाराष्ट्रात येत नव्हता. 15 दिवस उलटले, 20 दिवस उलटून गेले तरी महाराष्ट्र कोरड्या वाऱ्याच्या छायेखाली राहतोय. पावसानं ब्रेक का दिला हा प्रश्न शेतकऱ्याला पडला होता. 15 दिवसापूर्वीच मान्सूनचं जेव्हा आगमन झालं होतं तेव्हा संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं होतं. सगळ्यांना वाटलं होतं की उन्हाळ्याची या ठिकाणी धाकधूक संपली आणि शेती कामांना आता वेग आला. परंतु यंदाची चिंता या ठिकाणी मिटलेली नव्हती. दुर्दैवाने मान्सूनच्या वाटचालीला अचानक या ठिकाणी मागच्या 12 दिवसामध्ये ब्रेक लागला होता. काही मर्यादित जिल्हे सोडले तर संपूर्ण राज्य अजूनही या ठिकाणी चातक पक्षी जसा या ठिकाणी पावसाची वाट बघतो तशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक शेतकरी पावसाची वाट बघत होता. शेतकरी आबाळाकडे डोळे लावून बसला होता. नक्की धोधो पाऊस कधी पडतोय, आमची धरणं या ठिकाणी आता कधी पूर्ण होणार, आमची धरणं कधी भरणार, आमची या ठिकाणी माती कधी ओली होणार. सगळीकडे दुष्काळाची आणि एल निनोची चर्चा होती. आता चिंता करण्याची अजिबात गरज नाही, कारण की राज्यातील शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे. पुढच्या 24 तासामध्ये मान्सून पाऊस सक्रिय होऊन या जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस पडणार आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी मान्सूनच्या पुनरागमनाची या ठिकाणी तारीख जाहीर फायनल केल्या आणि जिल्ह्यांची यादी सांगितल्या. त्यांच्या अंदाजानुसार आता उद्यापासून पावसामध्ये प्रचंड मान्सून पाऊस सक्रिय होणार आहे. वातावरणामध्ये एक अचानक मोठा या ठिकाणी सकारात्मक बदल तुम्हाला झाल्याचं पाहायला मिळणार आणि काळे काळे ढग होऊन तुफान या ठिकाणी पाऊस पडणार, ज्यामुळे गेल्या काही दिवसापासून थांबलेले मान्सूनचे वारे आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दिशेने समुद्राकडून पुढे सरकू लागले आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या नवीन हवामान प्रणालीमुळे पावसासाठी अत्यंत अनुकूल वातावरण तयार झाले. आता 12 जिल्ह्यामध्ये केव्हा पाऊस पडणार, 12 जिल्ह्यामध्ये पेरण्या कधी करायच्या, शेतकऱ्यांनो हा मान्सूनचा नवा पॅटर्न तुमच्या शेतीचे गणित पूर्णतः बदलून टाकणार आहे. आता विदर्भात कालपासून पाऊस सुरू झालाय, पण हा पाऊस तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं कधी पोहोचणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पाऊस सुरू होतोय, पण हा पाऊस आता राज्यात एकाच वेळी एकाच दिवशी पडणार नाही आहे. वेगवेगळ्या दिवशी आपली दमदारी हजेरी लावणार आहे. पंजाबराव डक यांच्या माहितीनुसार लक्षात ठेवा सर्वांनी, आजपासून 30 जून म्हणजेच या ठिकाणी आता पुढच्या या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या तारखानुसार या जिल्ह्यामध्ये पाऊस कोसळेल. वातावरणामध्ये अचानक बदल या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालंय. जूनच्या सुरुवातीला मान्सूनचा वेग मंदावण्याचं कारण होतं निसर्गाचं बदललेलं चक्र. पंजाबराव डक यांनी स्पष्ट केलंय की काही या ठिकाणी आता मागच्या 20 ते 25 वर्षात अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. तशी परिस्थिती यावर्षी निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पावसाची वाट अत्यंत बघावी लागली होती. लक्षात ठेवा, शेतीचे नियोजन कसं करावं लागणार आहे. आता या मुद्द्याकडे आपण वळूया. कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला कशा पद्धतीने पाऊस पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पेरणीची सुरुवात या ठिकाणी आतापासून करायची आहे, कुठे कुठे कसा पाऊस वातावरणामध्ये बदल होणार आहे. हवामान विभागाने पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार खरं तर पावसाची सुरुवात विदर्भातून आता होणार आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, विदर्भातून पाऊस सुरू होईल आणि या ठिकाणी आजपासून या ठिकाणी पुढच्या 3 दिवसामध्ये ढगांच्या गडगडासह पावसाला सुरुवात होईल. कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये होईल हे तुम्हाला लगेच आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पुढे समजावून सांगणार आहे. मान्सून मराठवाड्याच्या दिशेने पुढे सरकेले लक्षात घ्या. कोकण किनारपट्टीकडून पाऊस येत नाही आहे, तर विदर्भाकडून यावेळी पाऊस मान्सून सक्रिय होतोय. त्यामुळे तिकडचे जिल्हे असतील तर सगळ्यात आधी या ठिकाणी माहिती आहे का,
नंतर हळूहळू आपण कोकण किनारपट्टीकडे सरकतोय. मान्सून विदर्भातून सरकला की तो मराठवाड्याच्या दिशेने कूच करेल. मराठवाड्यातील लक्षात ठेवा जिल्ह्यांची यादी सांगताय, सर्वांनी काळजीपूर्वक या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. आता बघा, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यामध्ये आता उद्या, परवा आणि तेरवा असं 3 दिवस या दरम्यान पाऊस प्रचंड वेग धारण करण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढच्या 3 दिवसानंतर लक्षात ठेवा, पुढच्या 25 जून नंतर या ठिकाणी कॅलेंडरवरती लिहून ठेवा की पुढच्या जिल्ह्यांची यादी सांगणार आहे. त्याच वेळी पाऊस या ठिकाणी हळूहळू साईडला देखील सरकणार आहे, ज्यामध्ये जळगाव, तिकडे धुळे हा उत्तर महाराष्ट्रातला जो काय भाग आहे, ज्याच्यामध्ये जळगाव येतं, धुळे, नंदुरबार, नाशिक या भागामध्ये वातावरण झपाट्याने आता बदलले दिसेल. काळे काळे ढग आल्याचं पाहायला मिळेल. आता पूर्वेकडून येणारी ढगांची प्रणाली, यामुळे उत्तर महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस या ठिकाणी पडण्यास सुरुवात होईल. कोकण किनारपट्टीचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आता आजपासून 30 जून पर्यंत भाग बदलत कुठे कमी तर कुठे अतिमुसळधार तर कुठे मुसळधार पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज काय सांगण्यात आलाय पुढे सांगतो बघा. विदर्भ आणि मराठवाड्यानंतर आता उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राची बारी. आता तुमच्या जिल्ह्यात पेरणी करताना अंतर किती ठेवावा, कापूस या ठिकाणी पीक असेल किंवा इतर पिकाचे नुकसान टाळण्यासाठी आता नेमका सल्ला काय दिलाय, किती फूट या ठिकाणी ओली गेल्यानंतर, किती पाऊस पडल्यानंतर पेरणी करायची, याबद्दल काय अंदाज हवामान तज्ज्ञांनी सांगितलाय बघा. आता सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोलाचा सल्ला या ठिकाणी दिलाय. शेतकऱ्यांनो, पेरणीची तुम्ही घाई करू नका. अनेक ठिकाणी अजूनही जमिनीत पुरेशी आता ओली गेलेली नाही आहे. जर तुम्ही घाईघाईत पेरणी केली तर जमिनीत फक्त 2 बोट 3 बोट या ठिकाणी बुडत असतील तर तुमचं महागडं बी या ठिकाणी वाया सुद्धा जाऊ शकतं. कारण जोपर्यंत जमिनीमध्ये जवळपास 1 फुटापर्यंत या ठिकाणी खोलीवर आता या ठिकाणी ओली होत नाही, तोपर्यंत पेरणीला अजिबात हात लावू नका. जेव्हा शेतात चांगला ओलावा तयार होईल तेव्हाच बियाणं जमिनीत टाका, जेणेकरून आता बियाणं उगवणं क्षमता चांगली राहील. तसेच उशिरा होणाऱ्या पेरणीमुळे पिकांच्या नियोजनातही बदल या ठिकाणी करावा लागेल. जर तुम्ही कापसाची लागवड करत असाल तर यावेळी उशिरा झाल्यामुळे 2 झाडांमधलं अंतर कमीत कमी ठेवावं लागेल. जेव्हा पेरणी लवकर होते तेव्हा झाडांची वाढ जास्त होते, लक्षात ठेवा. म्हणून अंतर वाढ या ठिकाणी व्हावी लागते. पण आता जूनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता कापसाचं अंतर जवळ ठेवावं लागेल, जेणेकरून उत्पादनात घट होणार नाही आणि चांगला या ठिकाणी फायदा तुम्हाला हे पीक मिळून जाईल. यासोबत शेतकऱ्यांनो, शक्यतो लवकर येणाऱ्या आणि पांढरा फुलांच्या त्या ठिकाणी वाणांची निवड करा. आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की यंदा दुष्काळ पडणार का, आणि पडणार तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार, परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार का आणि कसे असणार या ठिकाणी, याची तारीख आता या ठिकाणी सांगण्यात आल्या. प्रसार माध्यमांनी आणि दुष्काळाच्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी सांगितल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी भीतीचं वातावरण तयार झालंय. परंतु जूनच्या शेवटी या ठिकाणी पाऊस मुसळधार पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु या ठिकाणी आता पुढचं ऑगस्ट सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये सुद्धा आता परतीचा पाऊस अत्यंत जोरदार असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यामुळे आता 25 जून पासून पूर्व मराठवाड्यामध्ये विदर्भ आता यामध्ये पावसाचा जोर असेल. त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाड्यात भाग बदलत मुसळधार पाऊस पडेल. 26 जून ते 30 जूनच्या दरम्यान कोकण किनारपट्टी, संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पेरणी या ठिकाणी योग्य या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे. जर एखाद्या भागाच्या काळात कमी पाऊस झाला तर काळजी करू नका, 2 ते 3 दिवस मागे पुढे होऊ शकतं. जर पाऊस नाही झाला तर या ठिकाणी 7 ते 14 जुलैच्या दरम्यान पावसामध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. तसेच रब्बी पिकासाठी या ठिकाणी आजपासून ते 30 जून पर्यंत या ठिकाणी पाऊस जबरदस्त होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. ज्वारीची पेरणी सुकर करून आता 23 नोव्हेंबर पासून कडाक्याची थंडी सुरू होणार असल्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यामुळे यावर्षी खरीप आणि रब्बी पिके दोन्ही जोरदार येणार असल्याची सुद्धा माहिती या ठिकाणी सूत्रांकडून समजत्या. खरीप पिकाच्या सुरुवातीला थोडा कमी पाऊस या ठिकाणी आता होत असल्याने आता फुलांच्या या ठिकाणी ज्यावेळी फुलं पडतील त्यावेळी चांगला पाऊस या ठिकाणी रूपांतर होईल आणि या ठिकाणी शेंगामध्ये त्यांचं या ठिकाणी रूपांतर चांगलं होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस जबरदस्त यावर्षी असेल, अशा प्रकारचा एक अंदाज सूत्रांमार्फत या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.